हॅलो ते चाललं आहे माहीत नाही कसं चाललं नाही रामकृष्ण हरी. काल 12 जूनपासून आम्ही वारकरी संप्रदायाचे जे आराध्य दैवत आहे, तीर्थक्षेत्र आहे पंढरपूर, इथे विठ्ठलाला साकडं घातले आहे. विठ्ठलाच्या साक्षीने आम्ही जो अन्नदाता शेतकरी आहे त्या अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन, महाराष्ट्रातील संघर्षशील युवा नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते आमदार रोहितदादा पवार कालपासून अन्नत्याग करत आहेत आणि आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत. इथे स्टेजवर जे बसलेले लोक आहेत हे सगळेजण त्यांच्याबरोबर कालपासून उपोषण अन्नत्याग करत आहेत. त्याच्यामध्ये मी स्वतः आहे, राहुल अरुण कौलगे पाटील आहेत, मोहित गायकवाड आहेत, सुरेश वैजनाथ परकड आहेत, दिलीप गंगाधर रायभोगे आहेत, सूरज गजानन साठे, महादेव तळेकर, रमेश यशवंता जाधव, जितेंद्र रावसाहेब फराटे, गणेश इंगळे, परमेश्वर गेजगे, शिवराज वाकोडे, ऋषिकेश धांडे, सम्राट डोंगरदिवे, विनय कोकनर, दिलीप जाधव, जयवंत वानोळे, अबप समाधान महाराज देशमुख, हनुमंत भोसले, पल्लवी पाटील, हेमंत काळे, प्राध्यापक कविता मेत्रे, रमेश जाधव, रघुनाथ आबा काळदाते, जगन्नाथ काकडे, बाळासाहेब सपकाळ, हे सर्वजण आम्ही कालपासून रोहितदादांच्या सोबत अन्नत्याग करत आहोत. या अन्नत्यागाच्या मागची भूमिका काय आहे तर महाराष्ट्रातला सबंध शेतकरी काबाड कष्ट करतोय आणि या काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना कधी आसमानी संकट तर कधी सुलतानी संकट येते. आणि आज महाराष्ट्रातला सबंध शेतकरी सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पार्टीने जे काही घोषणा दिल्या होत्या निवडणुकीच्या काळामध्ये की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, प्रत्यक्षात सातबारा कोरा करण्याचे अजून कुठेही सुतवाच केलेले नाही. परंतु मध्यंतरी महाराष्ट्र सरकारने, देवेंद्र फडणवीसांनी, महायुती सरकारने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने कर्जमुक्ती योजना जाहीर केली. कर्जमुक्ती कशाला म्हणतात, मला सरकारला साधा प्रश्न विचारायचा आहे. कर्जमुक्ती तेव्हाच म्हणता येईल जेव्हा या बळीराजाचा, अन्नदात्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला जाईल. परंतु तुम्ही काय केले, तुम्ही प्रचंड अटी आणि त्याच्यामध्ये नियम लावलेले आहेत. या नियम आणि अटीच्या विळख्यामध्ये अडकलेली तुमची कर्जमाफी अगदी थोड्या लोकांना त्याचा लाभ होणार आहे. आणि म्हणून युवा आमदार रोहितदादा पवार असतील यांनी विधानसभेत सुद्धा सातत्याने मागणी केलेली आहे, वेळोवेळी रस्त्यावर उतरून सुद्धा मागणी केलेली आहे. मग ते कांदा आंदोलनाच्या निमित्ताने असेल, वेगवेगळ्या माध्यमातून सातत्याने आग्रह धरलेला आहे. आदरणीय शरद पवार साहेबांनी सुद्धा मध्यंतरी मागच्या आठवड्यामध्ये या संदर्भात भूमिका मांडलेली आहे. आमच्या पक्षाचे वारंवार नेते मांडतायत, महाविकास आघाडीचे नेते वारंवार बोलतायत, शेतकरी संघटनांचे नेते बोलतायत. शेतकरी आक्रोश करून प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आपली अस्वस्थता व्यक्त करत निवेदनं देत आहेत आणि सरकार मोठ्या आशाळभूत नजरेने पाहतायत की आज तरी शेतकरी घोषित करील, कर्जमाफी घोषित करील. सरकार मात्र त्याच्यावर असंवेदनशील आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, अद्यापपर्यंत त्याच्यावर फारसं काही बोलले नाहीत. त्यांनी काय केलं, नरेंद्र मोदी साहेबांना कसे 12 वर्ष पूर्ण झाले त्याच्याबद्दल पत्रकार परिषद घेत आहेत आणि पंडित नेहरूंशी तुलना करण्यासाठी भारतीय जनता पार्टीची टीम गुंतलेली आहे.
आज काय बातम्या ऐकली आम्ही? आज जेव्हा दुसरा दिवस आहे आमच्या अन्नत्यागाचा, महाराष्ट्रातले तमाम शेतकरी या ठिकाणी येत आहेत, शेतकरी संघटनांचे नेते येत आहेत. काल राष्ट्रीय किसान मोर्चाचे समन्वयक असलेले डॉक्टर सुनीलम या ठिकाणी येऊन गेले. अनेक आमदार खासदार या ठिकाणी सोशल मीडियातनं पाठिंबा देत आहेत. आजही काही शेतकरी संघटनांचे नेते इथे येणार आहेत, उद्या काही लोक येणार आहेत. महाराष्ट्रात ठिकठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांना निवेदनं दिलेली आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला ते निवेदनं जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पोहोचली असतील, परंतु तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करताय. मला नम्रपणाने सांगायचंय देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला आज ज्या बातम्या बघतोय ना आम्ही, त्या बातम्या बघून आम्हाला शरम वाटते की आम्ही या सुसंस्कृत महाराष्ट्रात आहोत का? शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आहोत का? वारकरी संतांच्या महाराष्ट्रात आम्ही आहोत का? कारण देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही पाळलेले लोक, ज्याच्यामध्ये सदाभाऊ खोत असतील, गोपीचंद पडळकर असतील, लक्ष्मण हाके असतील, काय बोलतायत, काय विधानं करतायत? अहो, शेतकऱ्याला जात नसते हो. जातीचे नेते तुम्ही निर्माण केले असतील. शेतकरी सगळ्या जातीचे आहेत. ओबीसी शेतकरी आहेत, मराठा शेतकरी आहेत, हिंदू शेतकरी आहेत, मुस्लिम शेतकरी आहेत. तमाम शेतकरी जे आहेत ते हिंदू नाही आहेत का? आणि मग तुम्ही जातीचे लीडर पुढे करून युवा आमदार रोहितदादा पवार यांच्यावर टीका करायला सोडलेत. काय त्या गोपीचंद पडळकरांची भाषा, काय ती सदाभाऊ खोतांची भाषा? पडळकर साहेब, सदाभाऊ खोत, तुम्ही फडणवीसांना खुश करण्यासाठी बोलताय की फडणवीसांना जे स्वतः बोलता येत नाही म्हणून यांच्या मार्फत फडणवीस साहेब तुम्ही स्वतः बोलत आहात? हा तुम्हाला आमचा जाहीर सवाल आहे. अहो, युवा आमदार रोहितदादा पवार हे सुसंस्कृत घराण्यातले आहेत. त्यांना काही गरज नाही उपोषण करायची, त्यांना 7/12 त्यांचा कोरा करायची गरज नाही, त्यांना कर्जमाफीची गरज नाही. त्यांचे वडील राजेंद्र पवार